नमस्कार माऊली. आज आलो आहे आळंदीला. आळंदीमध्ये आपण आळंदीतली पूर्ण माहिती घेऊ. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पाहिजे आणि इथलं महात्म्य पण पाहू. चला आतमध्ये माऊली. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. आपण आज आळंदीविषयीची माहिती आळंदीची माहिती घेणार आहे. आळंदी ही संतांची भूमी आहे, पुण्यभूमी आहे. ही माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी येथेच 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती भिंत चालवली, चांगदेवाला धडा शिकवला. ही सगळी कार्ये इथेच झालेली आहेत. इथे मुख्य सोहळा कार्तिकी एकादश आणि आषाढी चिवारी ही मुख्य इथं आपले सोहळे. कार्तिकी एकादशीला इथे यात्रा असते आणि आषाढीच्या इथून माऊलींची पालखी इथून ते पंढरपूर येथे पायी पालखी नेली जाते. आपण ह्याचा अनुभव घेतलेलाच आहे. पुण्यामध्ये ज्यावेळी पालखी येते त्यावेळी पूर्ण विठ्ठलमय होऊन जाते. आता आपण आतमध्ये माऊलींच्या संजय समाधीकडे चाललेलो आहे. इथे तुम्हाला तुळशीच्या माळा भरपूर तुम्हाला प्रमाणात बघायला मिळतील. हे वारकरी संप्रदायांची आपल्याला सगळं साहित्य इथे मिळालं. तरुण मुलांनी खास करून आळंदीला भेट द्यावी आणि आपले चांगले विचार करावे. आळंदी पुण्यापासून साधारणतः 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. स्वारगेटवरनं डायरेक्ट आळंदीला PM सरकारी बस आहेत आणि आपण स्वतःच्या वाहनाने पण येऊ शकतो. समाधी मंदिराच्या इथे सुरुवातीला ते गुरु हरिदेव बाबांची पायरी लागते. त्यांना प्रवेश वंदन करून आपण आतमध्ये मंदिरात पोहोचतो आणि इथून मग आपल्याला मंडप लाईनीतून आपल्याला संजीवनी समाधीकडे जाता येते आणि इथे नियोजन शिस्तबद्ध आहे. आम्हाला अर्धा तासात माऊलींचे दर्शन झाले. हे मुख्य कळस आहे, तिथं आम्ही बाहेरून व्हिडिओ काढला. माऊलींच्या संजीवनी समाधीवरती डोकं ठेवल्यानंतर खूप प्रसन्न वाटले. मन चिरंतन शांत झाले. ह्याची अनुभूती मी स्वतः घेतली. माऊली रामकृष्ण हरी. हे पिंपळ वृक्ष जेथे माऊलींच्या आईने माऊलीच्या मातोश्रींनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, तो हा वृक्ष. त्याची तर माहिती आहे. आम्ही मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातली. ज्ञानेश्वर महाराजांनी येथे 700 वर्षापूर्वी संजीवनी समाधी घेतलेली आहे. आपण आळंदी बरोबरच येथे जवळ 20 किलोमीटर अंतरावरती देहू आहे. संत तुकाराम महाराजांचे देहूला पण आपण तिथे जाऊ शकतो. एका दिवसामध्ये दोन्ही ठिकाणं आपली होतात. ही माऊलींची पालखी आषाढ महिन्यामध्ये आळंदी ते पुणे टू पंढरपूर असा प्रवास 15 दिवसाचा या पालखीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवून केला जातो आणि तो प्रसंग पाहण्यासारखा असतो आणि आम्ही स्वानुभव घेतलेला आहे. तर पूर्ण माहिती लिहिलेली आहे बोर्डावरती.
ज्ञानेश्वर महाराजांनी येथे पसायला आणलेले जगाला शांततेचा संदेश सुमारे 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी येथे आपल्याला जगाला दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांना आपण माऊली म्हणतो. माऊली म्हणजे आईसारखे आपले ज्ञानेश्वर महाराज आपले प्रेम करतात. हे अजान बाग येथे ग्रंथाचे वाचन आणि चिंतन होते. याचे मन प्रसन्न होते व ग्रंथाचे वाचन केले जाते. नमस्कार माऊली, नमस्कार मित्रांनो. तर आपल्याला व्हिडिओ जर आतापर्यंत आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आता पूर्ण व्हिडिओ वारकरी संप्रदायात हे वाद्य पखवाद येथे पूर्ण तयार केलं जातो. इथे जास्त करून वाद्यांची इथे विक्री होते. आपण इथे हे बघू शकता. परत आपण इंद्रायणी नदीला आलेलो आहे. तिथं आपण इथं थोड्या वेळ बसलो आणि हे आळंदीच्या जवळच एक गजानन महाराज गजानन महाराज संस्थान यांचे मंदिर आहे. तिथं आपण आता जाणार आहोत. तिथं 400 मीटरवरती गजानन महाराजांचं संस्थान आहे. तिथे आपण आलो. आळंदी देहू रोडला साधारणतः 200 मीटरवरतीच हे गजानन महाराज संस्थानांचं गजानन महाराज मंदिर आहे. खूप सुंदर आहे. आळंदीला आला तर एकदा आपण इथं मंदिराला पण भेट देऊ शकता. आता आपण पूर्ण गजानन महाराज मंदिरात फक्त आतमध्ये मंदिरामध्ये फोटो काढायला परमिशन नव्हती, म्हणून आम्ही बाहेरचे फोटो काढलेत, बाहेरचे व्हिडिओ काढलेत. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला तर पुढे शेअर करा. जर व्हिडिओमध्ये आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला माऊली.